ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण प्रथम वाढदिवस यावरती बनवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो तुम्ही डेमोमध्ये बघितलाच आहे. जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाचा अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. मी सांगितलेल्या सर्व स्टेप ज्या आहेत ते तुम्ही फॉलो करायच्या आहेत, तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो बनवू शकता अगदी फ्रीमध्ये. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अगदी फ्रीमध्ये हे मटेरियल दिलेलं आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे अलाइट मोशन. हे ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचे आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक फुल प्रोजेक्ट नावाची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून ती लिंक जी आहे ते तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे आपला फुल प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्हाला यामध्ये आपण जे सॉन्ग यूज केलेलं आहे ते सॉन्ग ॲड करून दिलेले आहेत आणि काही बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहेत आणि काही लेयर्स आहेत ते इथं तुम्हाला सेट करून दिलेले आहेत. ॲनिमेशन वगैरे जे आहे त्या लेयरला आपण दिलेलं आहे. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता जे लेयर्समध्ये जे मटेरियल यूज करायचं आहे म्हणजे ॲड करायचं आहे त्या लेयर्सवरती आपण नावं जे आहेत ते लिहून दिलेलं आहे. आणि त्याचं कारण मित्रांनो हे जे तुम्हाला व्हाईट कलरचे रेक्टँगल यामध्ये ॲड केलेले दिसतात तर त्याचं कारण असं होतं की जे आहे मित्रांनो आपण जर ते मटेरियल यामध्ये ॲड करून दिलं तर हे प्रोजेक्ट लिंक जे आहे ते क्रिएट होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सबस्क्रिप्शन नाही, त्यांना हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपल्याला असं करावं लागतं. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मित्रांनो मटेरियलचा फोल्डर जे आहे ते ओपन करायचं आहे. सर्वात अगोदर हे बॅकग्राऊंडची जी लेअर दिसत आहे याच्यामध्ये लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड JPG, म्हणजे या लेयर्समध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडची जो JPG दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो लेअर सिलेक्ट करायचे आहे. इथं कलर अँड फिलचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं हे जे स्टारवल ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमधले जे गॅलरी असेल फोटो गॅलरी ते ओपन होऊन जाईल. इथं तुम्हाला ते फोल्डर सिलेक्ट करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही हे मटेरियल जे आहे ते ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर यामधला हा जो बॅकग्राऊंड फोटो आहे मित्रांनो हा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आणि इथं प्लस बटनवरती क्लिक करून हा फोटोला जो आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो वरची जी लेअर आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे ब्लू कलर फ्लॅग. जो फ्लॅग आपण दिलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितला आहे तो फ्लॅग इथं तुम्हाला त्याची PNG ॲड करायची आहे. तर लेअर सिलेक्ट करायची आहे, कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि इथं हा ब्लू कलरचा फ्लॅग जो आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्याच वरची जी लेअर आहे मित्रांनो ते सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. ठीक आहे, ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो वरती बघाल तर तुम्हाला ग्रुप नंबर 1 त्याच्यामध्ये बाबासाहेब आणि गौतम बुद्धांचा आणि अशोक चक्र हे 3 PNG ॲड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला ॲड करण्यासाठी ग्रुपची लेअर सिलेक्ट करायचं आहे. इथं एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती आल्यानंतर इथं बघू शकता इथं 2 लेयर्स तुम्हाला दिसत आहे आणि चक्राचा जो PNG आहे मित्रांनो तो मी इथं तुम्हाला ॲड करून दिलेला आहे. इन केस जर हे मीडिया तुमच्या याच्यामधून जर डिलीट होत आहे तर तिथं तुम्ही एडिट ग्रुपवरती जाऊन तो चक्राचा PNG ॲड करून घेऊ शकता. तर मित्रांनो हे सर्वात खालची जी लेअर आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे बुद्धा PNG. तर यामध्ये काय करायचं लेअर सिलेक्ट करायची आहे आणि स्टारवल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बुद्धांचा जो PNG तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथं प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खालची लेअर सिलेक्ट करायची आहे, कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि इथं बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. तर इथं बघू शकता ग्रुपमध्ये जे आहे ते बाबासाहेब आणि गौतम बुद्धांचा PNG ॲड झालेला आहे. मित्रांनो टेक्स्ट त्याच्यावरची जे टेक्स्टची लेअर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे टेक्स्चर मी दिलेलं आहे हेच टेक्स्चर तुम्हाला इथं सिम्पलीरित्या ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो वरची जी लेअर आहे फ्लॉवर 1 तर ते लेअर सिलेक्ट करायचे, कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारचे जे फ्लॉवर तुम्हाला दिलेले आहेत तो फ्लॉवर PNG इथं तुम्हाला अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे,
दुसरा फ्लॉवर जो आहे तो सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता फ्लाइंग बटरफ्लाय ग्रीन स्क्रीन जो आहे एक ग्रीन स्क्रीन दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट, तो तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. तर लेअर सिलेक्ट करायचे, कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टार ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे हा ग्रीन स्क्रीन जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो वरची एक जे लेअर असते ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टार ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ज्या मुलाचा बड्डेवरती तुम्ही हा व्हिडिओ बनवत आहात त्या मुलाचा फोटो इथं ॲड करायचा आहे. तर फॉर एक्झाम्पलसाठी मी हा फोटो जो आहे तो एकच फोटो मी इथं ॲड करून घेतला, कारण की तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की प्रोसेस आपल्याला कशी करायची आहे पूर्ण. ठीक आहे. तर मित्रांनो हे सर्व काही ॲड झाल्यानंतर एक पेज, एक सिक्वेन्स आपण ज्याला म्हणू शकतो ते इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुमचा एक सिक्वेन्स जो आहे तो रेडी होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो सॉरी मध्येच एक कॉल आला होता. तर मित्रांनो इथं जो आहे आपण एक हे सर्व सिक्वेन्स वाईज जे लेयर्स आहेत ते ॲड केल्यानंतर तुमचा एक सिक्वेन्स तयार होईल. म्हणजे कोणताही व्हिडिओ जो आहे तो बिना सिक्वेन्सचा बनत नाही. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला समोरचे जे स्टेप आहेत मित्रांनो ते तुम्हाला हेच सर्व लेयर जे आहेत ते कॉपी करून, जसं व्हिडिओमध्ये तुम्ही डेमोमध्ये बघितलंच आहे की आपण काय काय त्याच्यामध्ये लेयर्स ॲड केले आहेत. जसं की आता सस्नेह निमंत्रण झालं तर त्याचं सरनेमचं वगैरे नाव ॲड करायचं आहे तुम्हाला. आणि परत तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व लेयर्स जे आहेत मित्रांनो या ऑप्शनवरती अशा प्रकारे टॅप करायचं आणि सिलेक्ट ऑल लेयर्स म्हणून करून घ्यायचं. यामधले फक्त जे सॉन्ग आपण ॲड केलेलं ते लेअर अनसिलेक्ट करायचे आहे आणि हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती टॅप करून सिलेक्ट ऑल लेयर्सवरती टॅप करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे सर्व लेयर्स जे आहेत ते कॉपी होऊन जातील. त्यानंतर इथं याच ऑप्शनवरती यायचं आहे आणि पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा दुसरा सिक्वेन्स इथं रेडी होऊन जाईल. तर मित्रांनो इथं आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला समोर करायचं आहे जे पण तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल डेमोमध्ये तर ह्याच्यानंतर बघू शकता तुम्ही एक काही पण तुम्ही हे ॲड करू शकता किंवा या बाळाचं नाव वगैरे जे आहे ते ॲड करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे सर्व या व्हिडिओची जी आहे मित्रांनो प्रोसेस आहे. तर इथून तुम्हाला सर्व हे लेयर्स कॉपी आणि पेस्ट करून यामधले नावं वगैरे जे आहे ते चेंजेस करायचे आहेत आणि फोटो वगैरे तुम्हाला इथं चेंजेस करायचे आहेत. तर इथं तुमचं सर्व लेयर्स ॲड करून झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो एकदम परफेक्टलीरित्या बनून रेडी होईल. आता या व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला हा वरती जो एक ॲरो दिसत असेल ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं. वरती तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन दिसत असेल, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथं एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्टिंगला लागून जाईल. ओके. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण समजला असेल. जरी मित्रांनो तुम्हाला समजण्यात काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके. तर चला मित्रांनो परत भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.